एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीची इनसाइड स्टोरी न्यूज 18 लोकमतवर. महायुतीतला तिढा आता गृहमंत्री अमित शहांच्या दरबारी. वादावर लवकरच मार्ग काढण्याची विनंती. एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीला. अमित शहांची भेट घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबियांसोबत पंतप्रधानांची भेट. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये दाखल. विमानतळावर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत. ठाकरे राहुल गांधींची घेणार भेट. ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीचं पहिलं पाऊल. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र लढणार. दादरच्या कबूतरखान्यावरील ताडपत्री आंदोलकांनी झटापट करत अखेर हटवली. तर झालेलं आंदोलन चुकीचं, कोणीही कायदा हातात घेऊ नये. जैन समाजाशी चर्चेनंतर मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया. आणि महादेवी हत्तीणीबाबत नांदणी मठाच्या स्वामींसोबत वनताराच्या सीईओंची बैठक. कोल्हापूरच्या जैन बोर्डिंगमध्ये बैठकीला सुरुवात. राजू शेट्टी, कृष्णराज महाडिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित. धुळ्याच्या लाटीपाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांनी लाटीपाडा गावाला भेट दिली. पुनर्वसन स्थळाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी तसंच महसूल अधिकाऱ्यांना पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून गोपनीय पद्धतीने प्रभाग आराखडा तयार केलाय. शासन स्तरावरच आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. सातारा शहरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्णकर्कश डीजेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो असा आरोप होतोय. यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, बंदी घालण्याची मागणी केली. बीड परळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप नोंदवला. महामार्गाचं काम झाल्यानंतर दुप्पट झाडं लावण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. चीनी बेदाण्यांवर बंदी आणावी याकरता विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. चीनवरून येणाऱ्या बेदाण्यांची चोरटी वाहतूक रोखावी आणि बाजारातील विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. चांदवडमध्ये घरकुलाकरता नागरिकांनी आंदोलन केलं. पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्याची मागणी यावेळी आंदोलक नागरिकांनी केली. आरपीआयच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढून धरणं आंदोलन करण्यात आलं. दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी पाकिस्तानच्या सीमेवर जवानांना राखी बांधणार आहेत. शेकडो महिलांसह त्या जवानांना राखी बांधण्याकरता रवाना झालेल्या आहेत. जळगावच्या चोपडामध्ये कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी शिवगीतांवर जोरदार ठेका धरला. दरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने कावड यात्रेत उपस्थिती लावली. सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चारही पर्यटक सुखरूप असल्याची माहिती समोर येते. चारही तरुण गंगोत्री इथल्या बेस कॅम्पमध्ये सुखरूप आहेत. मोबाईल फोनला नेटवर्क नसल्यानं संपर्क होत नसल्यानं तरुणांनी मेसेजद्वारे कळवलंय. उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यात पाण्यातील 25 जण उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती. पुण्यातील 25 जण अडकलेत. कालपासून कोणताही संपर्क त्यांच्याशी झालेला नाही. कुटुंबीय थोडे चिंतातूर आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं एनडीएला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे. महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवणार असं शिंदे म्हणाले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली. शिवसेना उभाठा आणि मनसेचं युतीचं पहिलं पाऊल समोर आलंय. बेस्ट पतपेढीची 18 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र लढणार आहेत. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली. महायुतीतील तिढ्यावर मार्ग काढण्याची विनंती शहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाची उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे ते पाहणी करणार आहेत. रायगडमधील पळसपे फाट्यापासून ते पाहणीला सुरुवात करतील. येत्या डिसेंबरपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होणार आहे. नांदेडमध्ये माजी खासदार खतगावकरांच्या निवासस्थानी अजित पवारांनी सांत्वनपर भेट दिली. गेल्या शुक्रवारी खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील खतगावकर यांचं निधन झालं.
5 ज्योतिर्लिंगांच्या विकासाकरता 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतला गेला आहे. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकच कविता छापून आली आहे, त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ असल्यानं कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. कोथरूड पोलीस मारहाण आणि शिवीगाळ आरोप प्रकरणामध्ये मुलीला कोणतीही इजा झालेली नाही. ससूनच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. किरकोळ भांडणातून भाजपच्या माजी नगरसेवकांना बंदूक उगारल्याचा आरोप नाशिकमधील शिक्षकांना केलाय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात घटना घडली आहे. जीवे मरण्याची धमकी दिल्याचा आरोप करत शिक्षकांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे संदर्भातली. उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याआधी ते शरद पवारांशी बोलतील असं कळत आहे. उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये शरद पवारांना भेटणार आहेत. नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या 6 जनपद इथल्या बंगल्यावर ते भेटणार आहेत. ही नवी दिल्लीतून महत्त्वाची बातमी येते. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे दुपारी दिल्लीला पोहोचले. दिल्लीमध्ये त्यांचं त्यांच्या सहकार्यांनी स्वागत केलं. आता ते शरद पवारांना भेटणार आहेत. राहुल गांधी यांनी बोलवलेल्या डिनरलाही ते जाणार आहेत असं कळत आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीची इनसाइड स्टोरी फक्त न्यूज 18 लोकमतवर. महायुतीला तिढा. आता गृहमंत्री अमित शहांच्या दरबारी. वादावर लवकर मार्ग काढण्याची विनंती. एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. अमित शहांची भेट घेतल्यावर संपूर्ण कुटुंबियांसोबत पंतप्रधानांची भेट. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल. विमानतळावर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत. ठाकरे राहुल गांधींची घेणार भेट. ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीचं पहिलं पाऊल. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मनसेची युती. ठाकरेंची बेस्ट कामगार सेना मनसे कर्मचारी सेना एकत्र. वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न. महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात परत देण्यासंदर्भात वनतारा सहकार्य करणार. वंताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. दादरच्या कबूतरखान्यावरील ताडपत्री आंदोलकांनी हटवली. तर झालेलं आंदोलन चुकीचं, कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. जैन समाजाशी चर्चेनंतर मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया. कोथरूड पोलीस मारहाण आणि शिवीगाळ आरोप प्रकरणात कोणतीही छोटी किंवा गंभीर इजा मुलींना झालेली नाही. ससूनच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर. राज्यात पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता छापून आल्यानं पालकांमध्ये संभ्रम. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ असल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित. माहीम पब्लिक स्कूलची 4 वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेली इमारत पाडणार. नूतनीकरणाकरता 5 कोटींचा खर्च, तर पालिकेनं 5 कोटी कशावर खर्च केले, स्थानिकांचा सवाल. धाराशिवच्या नळदुर्ग बस स्थानकात मौलवींचा संतापजनक प्रकार. पॉर्न व्हिडिओ बघत महिला आणि शाळकरी मुलींना पाहून केले अश्लील हावभाव. आरोपींवरची कलमं वाढवणार. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांची माहिती. पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासाकरता 5 वरिष्ठ IAS अधिकारी नियुक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रथमच निर्णय. आणि उत्तर काशीत झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती. पुण्यातील 25 जण उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती. कालपासून कोणताही संपर्क होऊ न शकल्यानं
कुटुंबीय चिंतातूर.